मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे सुमेध झिरवणकर. क्रिएटिव्ह हेड आहेत मयूर सांगुळे. मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की जरांगे पाटलांची भूमिका ही धरसोड वृत्तीची आहे. त्यांना एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने काही परिणाम आम्हाला दिसायला लागलेले आहेत की आता जरांगे पाटील बोलू लागलेले आहेत की आम्ही 29 ऑगस्ट रोजी या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायच्या का, 288 जागेवर उमेदवार द्यायचे का, या संदर्भात आम्ही निर्णय करणार आहोत. आणि त्या दृष्टीनं चाचपणी सगळी आमची सुरू आहे. त्यांचं ग्राउंडवर्क अंडरग्राऊंड वर्क सुरू आहे. सगळ्याच गोष्टी काही आत्ता स्पष्ट करायच्या नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. परंतु गेल्या आठवडाभरातला जर आपण घटनाक्रम बघितला तर एक एक भूमिका आता स्पष्ट व्हायला लागलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली, त्यांनी जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला स्पष्टपणे विरोध केला आणि त्या मागणीला विरोध करणारे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. या माध्यमातून ओबीसींची मोठ वंचित सोबत बांधता येते का हे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. ते सकारात्मक दृष्टीने त्यांची ते पावलं उचलत आहेत. दुसरीकडे भाजपची आता अशी ठाम धारणा झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची मतं ही आपल्या सोबत येणार नाही. आणि मग गेल्या या 5-7 वर्षापासून जे धोरण भाजपनं स्वीकारलेलं होतं की मराठ्यांनाही दुखवायचं नाही, ओबीसींनाही दुखवायचं नाही आणि हा प्रश्न असाच पुढे नेत राहायचा, त्यातनं काही मार्ग सापडतो का दोघांनाही न दुखवता, त्या मार्गाच्या शोधामध्ये होते. मग ते SCBCचं आरक्षण असेल किंवा मग EWSचं आरक्षण असेल किंवा मग तो सगळ्या सोयऱ्यांचा GR काढलेला असेल, अधिसूचना काढलेली असेल. हा सगळा प्रयत्न भाजपची देखील दुटप्पी भूमिका आहे की ते नेमके ओबीसींच्या सोबत आहेत का ओबीसींच्या विरोधात आहेत किंवा मराठ्यांच्या सोबत आहेत का मराठ्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होत नव्हतं. प्रकाश आंबेडकरांनी जी सूचना केली की सर्वांकडून लेखी स्वरूपात घ्यावी, त्याची भूमिका काय आहे, या भूमिकेच्या अनुषंगाने जी बैठक बोलावण्यात आलेली, या बैठकीला विरोधकांनी जाणं टाळलं. मग ते उद्धव ठाकरे असतील, मग ते शरद पवार असतील, मग ते नाना पटोले असतील, फक्त वंचित बहुजन आघाडी तिथे गेले आणि त्यांनी लिखित स्वरूपात केलं की बा आमचा ह्या ओबीसीतून आरक्षणाला विरोध आहे. आणि मग या माध्यमातून ओबीसींच्याही लक्षात आलं की नेमकं आपलं कैवारी आहे कोण, आणि मराठ्यांनाही प्रश्न पडला की नेमकं आपलं कैवारी आहे कोण. मग एकीकडे केवळ देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा द्वेष करत राहिले, भुजबळांचा द्वेष करत राहिले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिका घेऊन यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन ज्यांना निवडून दिलं पण ते सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीये ती मराठ्याच्या बाजूने आहे की नाही. बरं, जे निवडून आलेले आहेत ते सोडा. परवा शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की नेमकं यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही. जरांगे काय म्हणतायत असं कुठेतरी वाचण्यात ऐकण्यात आलं की ते मराठ्यांसोबतच धनगर, माळी, मुस्लिम, बाकी सर्व समाजाला देखील सगळ्या सोयऱ्यांचा GR लागू करा अशी मागणी करतायत. म्हणून नेमकी मागणी काय आहे आणि सरकारात आणि त्यांच्यात बोलणं काय चाललेलं आहे हे मला माहीत नाही. त्यामुळे जे तर यांनी आमच्यामध्ये समन्वय साधावा, ओबीसी, मराठे आणि सरकार यांनी एकत्र बसावं आणि कुठे गरज पडली तर आम्ही तिथे त्यांना पुढे येऊ मदतीला. म्हणजे ही सगळी गोलमाल भाषा आहे. मग आता जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाज संभ्रमात आहे की आम्ही नेमकं करायचं काय. मग आमचा कैवारी आहे तरी कोण हे एस्टॅब्लिश होत नाहीये. आजच्या तारखेला जरांगे पाटील हे त्यांचे कैवारी आहेत, हे मराठा समाजासाठी निस्पृहपणे आणि निरपेक्ष भावनेने लढतायत, हे ठीक आहे. परंतु लढा न्यायचा कुठे हे तर कळायला पाहिजे. आणि मग जेव्हा आधी मी सांगितलं की भाजपची ही धारणा झाली की मराठा समाज आपल्यासोबत येऊ शकत नाही किंवा येणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे. मग आरक्षणाच्या बाबतीत निर्णय काही येऊ. एकीकडे भाजपची भूमिका,
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सारखं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ते टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. मागच्या व्हिडिओत आम्ही सांगितलं की आरक्षणाचा खरा नेता कोण असेल तर एकनाथ शिंदे आहे. परंतु मग हे सगळे हैदराबाद गॅजेट किंवा बाकीचे सगळे रेफरन्सेस सापडलेले असताना ठोसपणे जसा 94 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी GR काढून ते 16% आरक्षण संपवून टाकलं, तसाच मग हे सगळे रेफरन्सेस ग्राह्य धरून एका ओळीचा GR जर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री ह्या अधिकारामध्ये काढला तर हा प्रश्न निकालात निघून जाईल. परंतु ते हा निर्णय घेण्यासाठी देखील मुख्तार नाहीये, कारण शेवटी 50 आमदारांचं त्यांचं सरकार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे निर्णय घ्यायची इच्छा असूनही घेऊ शकत नाहीयेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, हे देखील स्पष्ट भूमिका घेत नाहीयेत, मराठ्यांच्या बाजूनी नाही, त्यांच्या विरोधातही नाही. आणि मग जेव्हा सरकारने किंवा भाजपने कायद्याची फास आवळायला सुरुवात केली आणि जरांगे पाटलांचं अटक वॉरंट निघालं, त्यानंतर सगळे सूत्र बदलले आणि भाजपची देखील, भाजप आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे हे देखील लक्षात आलं. लगोलग शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि आरक्षणाचा प्रश्न आणि इतर प्रश्नावर बोलायचे म्हणून त्यांनी सांगितलं. जवळजवळ 20 ते 25 मिनिट, अर्धा तास त्यांची बैठक झाली. त्यामध्ये 20 मिनिटं इतर विषयावर चर्चा झाली, 5-7 मिनिटं त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली त्याचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र एकंदर असं दिसतंय की आता जरांगे पाटलांच्या भोवती जर समजा हे कायद्याचे फास आवळण्याच्या मोडमध्ये, ऍक्टिव्ह मोडमध्ये जर भाजप आली असेल, ते त्यांना कितपत करता येईल हे जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसलेले त्याबद्दल शंका आहे की एका लिमिटपर्यंतच त्यांना पेच आवळता येते, मुख्यमंत्री त्याच्या पुढे त्यांना जाऊ देणार नाही. आणि मग आजच्या तारखेला, आजच्या घडीला मराठा समाजाचा कैवारी कोण असेल ह्या सगळ्यामध्ये स्पष्टपणे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आहेत. आणि मग त्यांना निर्णय घेण्यासाठी जर त्यांची ताकद कमी पडत असेल, राजकीय ताकद संख्याबळामध्ये, तर मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंना बळ देणं तितकंच गरजेचं आहे. एकतर हे करा किंवा मग आता सरळ सरळ जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर उमेदवार उभे करावे. हे उमेदवार उभे करत असताना आणि संसदीय राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये जात असताना जाणकार लोकांना, राजकारणातले जाणकार यांना सोबत घ्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यांचे सल्ले घ्यायला लागतील. याने दादा तुम्ही जर फक्त असंच विचार करत गेला ना की मी असं बोललो तर समोरचा असा बोलेल, मी हे म्हटलं तर समोरचा तसा म्हणेल, म्हणजे मी काय बोलणार हे तुम्हीच ठरवाल आणि समोरचा काय बोलेल हे तुम्हीच ठरवाल. या चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकलेला आहात किंवा ह्या प्रस्थापित राजकारणांना मी सोबत घेतलं तर मग सगळं इस्कोट होऊन जाईल आणि मग त्याला राजकीय वळण लागेल. राजकीय भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार. आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा 5 वर्ष निवडणुका नाहीयेत. मग त्यावेळेस तुमच्या आंदोलनाची एवढी गंभीरतेने कोणी दखलही घेणार नाही, कोणी सत्तेत आलं तरी. हीच ती योग्य वेळ आहे. तुम्हीच बोलला होतात ना की बा लोहा गरम आहे तभी हथौड़ा मारना चाहिए. हीच ही वेळ आहे. आता तुम्ही राजकीय भूमिका स्पष्टपणे घ्या. हे स्पष्ट झालेलं आहे की मराठ्यांचे कैवारी ना काँग्रेस आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ना उद्धव ठाकरे आहेत, ना भाजप आहे. एकनाथ शिंदे एक आहेत, परंतु त्यांना मर्यादा पडतात. आता तर प्रकाश आंबेडकर सुद्धा तुमच्या भूमिकेचा विरोध करायला लागलेत, म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा एवढा एकवटलेला मराठा समाज हे कुठे नेऊन सोडायचा आहे? तुम्ही म्हणता आम्ही पाडू तो पाडताल तुम्ही, पण त्यांना पाडून जे निवडून येतील ते तरी तुमच्या बाबतीत निर्णय करणार आहेत का? त्याची ते हमी देत आहेत का? लोकसभेला आपण बघितलं ना, आम्ही ज्यांना पाडलं, ज्यांना निवडून दिलं, ते निवडून आलेले कुठे काय बोलतायत? आणि म्हणून मनोज दादा, आता तुमच्या समोर एकच पर्याय आहे.
तुम्हाला या या सगळ्या संसदीय राजकारणामध्ये तुम्हाला यावं लागेल. या राजकारणात सक्रिय व्हावं लागेल. तुम्हाला जी भीती वाटते ना, प्रस्थापित राजकारण्यांना सोबत घेतलं तर मग ते डॉमिनेट करतील, सगळ्या प्रथा सुरू होतील. तुम्हीच ठरवून टाका ना, उमेदवारांची निवड तुम्हीच करा, त्यांचे सल्ले घ्या. राजकीय लोक जे आहेत जाणकार, त्यांचे सल्ले घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. उमेदवार तुम्ही ठरवा. त्यांना येताना आधी सांगा की उमेदवार मी ठरवणार आहे, तुमची याच्यामध्ये मला लुडबुड चालणार नाही, तुमचा सल्ला मी नक्की घे आणि करा ना उभे. राज ठाकरे मनसे ज्यांचा एक आमदार आहे आणि गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांचे उमेदवार पळून गेले, ते भाषा करतात की मी 250 उमेदवार उभे करेन म्हणून. आणि मग हा समाज एवढा एकवटलेला असताना, आणि आता ह्या समाजाची भूमिका कशी झाली मनोज दादा, तेव्हा काही होईल. पण मनोज दादा हा आमचा नेता आहे, हे आमचे लेकरू आहे, आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू. दादा सांगेल त्याला आम्ही मतदान करू. ही भूमिका आता ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये मराठा समाजाने घेतलेली आहे. काय होईल, कोण निवडून येईल, कोण पडेल, आम्हाला घेणं नाही, पण दादा सांगतील त्याला आम्ही मतदान करू, अशी भूमिका झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ही मतं अशी इकडे तिकडे वाया जाऊ देणार आहात का? कोणीतरी पडेल, कोणीतरी निवडून येईल. एकदा निवडणुका संपल्या की 5 वर्ष परत त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाही. त्यापेक्षा मनोज दादा सक्रिय राजकारणात या, मनातली सगळी भीती काढून टाका, शंका कुशंका काढून टाका. जाणकार लोक तुमच्याकडे भरपूर आहेत, समाजामध्ये भरपूर आहेत, राजकारणामध्ये आहेत. प्रामाणिक हेतू असलेले राजकीय जाणकार लोकांना सोबत घ्या, अभ्यासू लोकांना सोबत घ्या. विधानसभेमध्ये पाठवत असताना तिथे अभ्यासू लोक लागणार आहेत, कायद्याचे अभ्यासक लागणार आहेत. आणि ह्या लोकांना उभं करा, सगळ्या समाजातल्या लोकांना बाकीच्यांना उभं करा, सोबत घ्या. आणि जे हे भाजपाने प्रचार लावलाय ना की बा मनोज जरांगेंनी सगळी समाजामध्ये फूट पाडली, समाजामध्ये धुई माजवली, द्या ना त्यांना उत्तर. तुमच्या प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या समाजाच्या जे निष्पृहपणे काम करतात त्या लोकांना तुम्ही उमेदवारी द्या. 288 उमेदवार उभे करा, बघूयात काय होतंय ते. आणि या माध्यमातून तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, कदाचित तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसत नसावं, कारण तुमच्या मनामध्ये भीती आहे किंवा हे राजकारणी जर माझ्या आंदोलनामध्ये घुसले किंवा यांनी ज्या केलं तर मग हे माझ्या समाजाचं सगळं नुकसान होईल. परंतु चुकीचा तुमचा समज आहे. तुम्ही जर ही अशी भूमिका घेतली, बोटचेकी भूमिका आणि स्पष्ट राजकीय भूमिका नाही घेतली तर ह्या समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मी पुन्हा सांगितलं की 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले आपला समाज एकत्र करण्याचे. त्यांना बऱ्यापैकी यशही आलं, परंतु आता या 2024 मध्ये 21व्या शतकामध्ये हे सगळं घडतंय ना, घडून आलंय. मग घडून आलंय तर याचा योग्य वापर करा. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही राजकीय भूमिका स्पष्ट करा. राजकीय भूमिका स्पष्ट करत असताना जाणकारांचे सल्ले घ्या, त्यांचा सोबत घ्या. त्याशिवाय हा लढा, राजकीय लढा यशस्वीतेकडे जाणार नाही. नुसतंच हे सगळं आपलं जमा झालेलं आहे. मग हे दिशाहीन जर गेला तर समाजाचं फार मोठं नुकसान होईल. आणि या समाजाचं नुकसान करण्याचा पाप अप्रत्यक्षपणे मनोज दादा तुमच्या डोक्यावर येईल. आणि म्हणून आता जेव्हा सगळ्या पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली आहे, सत्ताधाऱ्यांची, विरोधकांची, बाकीचे जे कोणी छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे, मराठ्यांचं कैवारी फक्त मनोज दादा आणि एकनाथ शिंदे आहे, तर मनोज दादांनी या संसदीय राजकारणामध्ये गेलं पाहिजे आणि त्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार पाठवले पाहिजे. आपली माणसं तिथे गेली तर कायद्यानं भांडतील आणि तर या समाजाचं भलं होण्याची काहीतरी शक्यता आहे. अन्यथा मग काय आपलं ते नवी कुंपे सोनारी इकडून तिकडे गेले वागे, काही उपयोग होणार नाही. बघा मनोज दादा, तुम्हाला जमतंय का? समाजालाही माझी विनंती आहे की समाजामधले जे जाणकार अभ्यासू लोक आहेत यांनी मनोज दादांच्या समोर हा प्रस्ताव मांडावा, त्यांना ते पटवून द्यावं, वेगळ्या प्रयत्न केला पाहिजे. आणि फक्त मनोज दादांच्या शरीराला क्लेश देऊन समाजाचं भलं होणार नाही. ठीक आहे, ते एक आंदोलनाचा भाग म्हणून ठीक आहे, परंतु समाजाचं भलं करायचं असेल तर अशा या अँगलने सुद्धा विचार करावा लागेल. नाही
तर मग सगळं व्यर्थ आहे, समाज पुन्हा 50 वर्ष मागे जाईल, फेकला जाईल. याची सर्वांनी दखल घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्त्रोत आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.